TCS कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणारी ही आहे स्वप्नाली लाड। हसरी आणि मनस्वी स्वभावाची म्हणून स्वप्नाली मित्रमंडळींमध्ये ओळखली जायची। पण आता ती ज्युपिटर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय। स्वप्नालीनं गुरुवारी रात्री कापूरबावडी नाक्याजवळून रिक्षा पकडली। माजीवाड्याच्या दिशेने जाताना रिक्षा चालकानं रिक्षा भरधाव वेगानं भिवंडीच्या दिशेने वळवली। त्यामुळे सतर्क झालेल्या स्वप्नालीनं रिक्षातून उडी मारली आणि स्वतःचा बचाव केला, पण त्यामुळे ती जबर जखमी झाली। त्याचवेळी तिथून जाणाऱ्या स्थानिक नगरसेविका उषा भोईर यांनी स्वप्नालीला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। मात्र तिची प्रकृती अधिक बिघडल्यानं तिला ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं। स्वप्नाली नावाची मुलगी ही एकदम रक्त नाकातून तोंडातून तिचं रक्त येत होतं आणि बेशुद्ध अवस्थेत पडली होती। पण तिला पुढे कोणी हेल्प म्हणून मदतीचा कोण हात पुढे केला नाही। मग त्यावेळेस मी माझ्या ड्रायव्हरला थांबवलं आणि 2 मुलांना घेऊन मी त्या गाडीमध्ये तिला झोपवलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली। तर रिक्षा पकडून ती पुढे गेली आणि रिक्षात बसली, तर ती जाताना ज्या दिशेला रिक्षा वळायला पाहिजे तिथे वळली नाही आणि सरळ जायला लागली। त्यावेळी तिने स्वतःच्या बचावासाठी ओरडाओरड केला, वाचवा वाचवा म्हणून, पण तिची काय रिक्षा थांबली नाही त्यावेळी आणि पुढे गेल्यावर तिने मग रिक्षातून उडी मारली। घटनेला 5 दिवस उलटूनही स्वप्नालीची मृत्यूशी झुंज सुरूच आहे। या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि त्याच्या शोधासाठी 3 पथकं तयार केली आहेत। मात्र स्वप्नाली शुद्धीवर आल्यावरच तपासाला गती मिळेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तिने महादेव हॉटेल कापूरबावडी जंक्शन येथून रिक्षा पकडली आणि तिला एव्हरेस्टवर ढोकायला जायचं होतं। प्रभाग समितीच्या ऑफिसच्या समोर रिक्षा आली असता तिने अचानकपणे रिक्षातून उडी खाली मारली। रिक्षातून उडी मारल्यानंतर सदरचा रिक्षा चालक हा निघून गेलेला आहे, पण तिनं रिक्षातून उडी का मारली याबद्दल निश्चित कारण समजलेलं नाही आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। पण याचा निषेध करण्यासारख्या या गोष्टी आहेत। पोलिसांनी ज्या कारवाई अशा करायला पाहिजेत ते करायलाच पाहिजेत। अतिशय कडक कारवाई व्हायला पाहिजे की पुन्हा ही घटना घडलेली आहे यापुढे घडू नये, यासाठी आम्ही सुद्धा या रिक्षा संघटनेच्या माध्यमातून सर्व रिक्षावाल्यांमध्ये अशी जागृती करून अशा घटना पुन्हा कधी घडू नयेत रिक्षावाल्यांकडून, याबद्दल आम्ही काळजी घेऊ। शहरांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा कायम ढिंडोरा पिटण्यात येतो। मात्र अशा घटनांनंतर हे दावे किती फोल आहेत याचा प्रत्यय येतोय। सुनील जाधव, जय महाराष्ट्र, ठाणे।